मेंदूमध्ये गाठ होणं अनेक कारणावर अवलंबून असतं. काही कारणे आपल्या नियंत्रणात नसतात. पण दैनंदिन जीवनातील काही चांगल्या सवयी लावल्या तर मेंदू निरोगी राहतो आणि मेंदूतील पेशींना होणारं नुकसान कमी होऊ शकतं. पहिलं म्हणजे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित ठेवा. जसं की मोबाईल, लॅपटॉप, वायफाय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांचा प्रभाव पडतो. त्यामुळे आपल्या मेंदूचं नुकसान होतं. फोनवर जास्त बोलू नका. शक्यतो स्पीकर किंवा इयरफोनचा वापर करा. झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवू नका. दिवसातून काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. यामुळे काय फायदा होतो तर मेंदूच्या पेशींवर येणारा ताण कमी होतो आणि किरणांचा प्रभावही कमी होतो. दुसरं म्हणजे रासायनिक पदार्थांपासून दूर राहा. कीटकनाशके, रंग, केमिकल क्लिनर यामध्ये अनेक घातक रसायन असतात. यामुळे यांच्यापासून दूर राहा. कीटकनाशकांची फवारणी करताना मास्क वापरा. नैसर्गिक क्लीनर वापरा. फळं, भाज्या नीट धुवून खा. यामुळे आपल्या शरीरात विषारी पदार्थ जमा होत नाहीत. डोक्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. डोक्याला जर इजा झाली तर मेंदूच्या पेशींचं नुकसान होऊ शकतं. यासाठी काय करावं तर दुचाकी चालताना हेल्मेट वापरा. खेळताना सुरक्षितता पाळा. पडणं किंवा जोरात धक्का मारणं शक्यतो टाळा. पुरेशी आणि शांत झोप घ्या. झोपेच्या वेळी मेंदू स्वतःची दुरुस्ती आणि विषारी पदार्थांची सफाई करतो. यासाठी दररोज 7 ते 8 तासाची झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघू नका. झोपेची निश्चित वेळ ठरवा. पौष्टिक आणि नैसर्गिक आहार घ्या. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. यासाठी काय खावं तर हिरव्या पालेभाज्या, अक्रोड, बदाम, फळे, हळद, लसूण याचा नक्कीच तुमच्या आहारामध्ये समावेश करा. काय टाळावं तर जास्त जंक फूड, जास्त तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो टाळा. नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे मेंदूला जास्त ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा मिळतो. उपयुक्त व्यायाम काय कराल तर चाला, योग करा, प्राणायाम करा, हलकासा व्यायाम करा. मानसिक ताण कमी ठेवा. सतत ताण किंवा चिंता जर असेल तर शरीरामध्ये आपल्या हार्मोनल बदल होतात आणि त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावरती होतो. त्यासाठी काय करा तर ध्यान करा, भजन, प्रार्थना करा, वाचन करा, निसर्गामध्ये थोडासा वेळ घालवा. धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा. तंबाखू आणि मद्यपानामुळे शरीरात कर्करोग निर्माण करणारे घटक वाढतात. याच्यापासून जर तुम्ही दूर राहिला तर मेंदू आणि शरीरातील पेशी सुरक्षित राहतात. सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी घ्या. व्हिटॅमिन डी मेंदूच्या पेशींसाठी महत्त्वाचा आहे. यासाठी काय करावं तर सकाळी 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसा. शरीराची नियमित तपासणी करून घ्या. काही वेळा मेंदूतील समस्या सुरुवातीला कळत नाहीत. यासारखी लक्षणं दिसली तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जा. जसं की सतत डोकेदुखी, उलटी, दृष्टी धूसर होणं, संतुलन बिघडणं अशी लक्षणं दिसल्यास नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. निरोगी आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, व्यायाम करा, ताण कमी ठेवा, मोबाईलचा वापर कमी करा, केमिकलपासून दूर राहा. यासारख्या जर चांगल्या सवयी लावल्या तर तुमचा मेंदू नक्कीच निरोगी राहतो आणि त्याची कार्यक्षमताही चांगली राहते. तेव्हा नक्कीच वाईट सवयींपासून दूर राहा आणि चांगल्या सवयी लावायचा नक्कीच प्रयत्न करा. नक्कीच तुमचं आरोग्य निरोगी राहील आणि तुम्ही सदृढही राहाल.